एक मच्छर जीवाला धोका, एक मच्छर जीवाला धोका। नाशिकच्या मालेगावमध्ये डासांचा वाढता प्रादुर्भाव तसंच पार्किंगसह विविध नागरी सुविधांकडे लक्ष वेधण्यासाठी सार्वजनिक नागरी सुविधा समितीच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला। सरदार चौकातून हातात मागण्यांचा फलक हातात घेऊन निघालेल्या मोर्चाच्या अग्रभागी ठेवलेल्या डासांच्या प्रतिकृतीनं सर्वांचंच लक्ष वेधलं। तर स्वतःवर आसूड ओढले तर तृतीयपंथी मोठ्या संख्येनं मोर्चात सहभागी झाले। यावेळी महापालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी आंदोलकांनी महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच धरणे तसंच डासांच्या प्रकृतीचं दहन करण्यात आलं। मागण्या मान्य न झाल्यास यापुढे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांच्या वतीनं देण्यात आला। शहरातील तृतीयपंथी सुद्धा सहभागी झाले, त्याच्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि आभार। तृतीयपंथी सामील होण्याचं कारण एकच आहे, ते सुद्धा या देशाचे घटक आहेत, या समाजाचे घटक आहेत। इतरांना डास चावतो त्याचप्रमाणे त्यांना सुद्धा डास चावतो। या शहरात अनेक वेळा आम्ही वेळोवेळी आंदोलन केले, अनोखे आंदोलन केलं। 18/12/2023ला लोटांगण घालत आंदोलन करून 2 किलोमीटर पासून महानगरपालिका द्वारपर्यंत आम्ही आलो। त्या टायमाला महानगरपालिकेने आम्हाला एक लेखी निवेदन दिलं होतं तर तुमच्या सर्व मागण्या आम्ही मान्य करू, परंतु आजपर्यंत कुठल्याही मागणीला त्यांनी मान्यता दिलेली नाही। सर्वप्रथम आमची एक मागणी होती, पार्किंग व्यवस्था झाली पाहिजे। या शहरात पार्किंग व्यवस्था नसल्यामुळे जागोजागी शहर वाहतुकीचे प्रॉब्लेम येतात। रस्त्याने जाण्या येण्यासाठी कोणालाही सुविधा नाही। पोलीस प्रशासनही झोपलं आहे, महानगरपालिकाही प्रशासन झोपलं। महानगरपालिका म्हणजे राम भरोसे हिंदू हॉटेल, गलास फुटेल का गला सुटेल त्यांना काही घेणं नाही, फक्त एक सोयऱ्याला सुचक नसतं। त्याप्रमाणे या मालेगाव नागरिकांची जाणीव ठेवून त्यांना कुठलंही सोयरं सुचक नाही। दुसरी मागणी होती, जागोजागी खड्डे केलेले आहेत, नगरपालिकेनेच केलं। लिकेज पाईपलाईन वरती ते खड्डे बुजवावा, ते खड्डे अजूनपर्यंत बुजले। न्यूज ब्युरो, कसमध्ये अपडेट, मालेगाव।